Yes, good morning to all. Okay, so today is Sunday. So संडेला पण लेक्चर असतं का? डिपेंड्स. जर टायमिंग कमी असेल तर वी नीड टू वर्क ऑन द सॅटर्डे संडे. ऍक्च्युअल लेक्चर्स मंडे टू फ्रायडे असतील फक्त. मंडे टू फ्रायडे. या फॉर्म्स मध्ये तुम्हाला बॅचेस जनरली असतात. जसं या वर्षी आहे 7 to 10 मॉर्निंग बॅच आहे. जसं कॉलेज असतं त्याच्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, बॅचेस जॉईन करू शकता. यू कॅन जॉईन द बॅचेस ॲज पर युअर फॉर्म्स. 7 to 10 मॉर्निंग बॅच, इव्हिनिंग बॅच 4 to 7. इव्हिनिंग बॅच, मॉर्निंग बॅच एक असते, इव्हिनिंग बॅच एक असते. ओके, या फॉर्म्स मध्ये तुम्हाला सॅटरडे आणि संडे there is a special lecture for the CET/JEE and the NEET. का आणि कशासाठी? मंडे टू फ्रायडे रेग्युलर टीचिंग राहील तुम्हाला. आणि सॅटरडे संडे वी विल डिवोट फॉर द ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आणि जसं जसं सिलेबस कव्हर करत येईल त्यावेळेस फ्रायडे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येईल 11th मध्ये आणि 12th मध्ये. सो फ्रायडे, सॅटरडे आणि संडे 3 days we will dedicate for the objective pattern. We will be dedicate. Okay, इथे 3 hours मॉर्निंग इव्हिनिंग बॅच असते, त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने जॉईन होऊ शकता. पुढचा पाठ सांगतोय फक्त. सीईटी, जेडब्ल्यू आणि नीट ज्यांची तयारी तशी असेल त्यांच्यासाठी हा पॅटर्न फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हा तुम्ही फॉलो करू शकता. याच्यानुसार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न्स कुठलीही एक्झाम असू द्या, एमएसटी सीईटी 2 पार्ट मध्ये होते. एमएसटी सीईटी स्कोर मुळे तसं केलेलं आहे. देर आर 2 फॉर्म्स, पीसीएम, पीसीबी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री बायो. 200 मार्क्स फॉर ईच. ओके, त्यानंतर जेडब्ल्यू असेल, पीसीएम ग्रुप, नीट असेल पीसीबी ग्रुप. ओके, सो या फॉर्म्स थ्रू तुम्ही फार्मसी, पीसीएम, पीसीबी दोन्ही ग्रुप फार्मसीला अलाउड आहेत. दोन्ही ग्रुप फार्मसीसाठी अलाउड आहेत. जेईई ही तुम्हाला नॅशनल लेवल्स मध्ये ऍडमिशन्स घेण्यासाठी, जसं एनआयटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी, जेई मेन देऊन ऍडव्हान्स दिलं तर आयआयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIIT असे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत जे की गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स आहेत. काही तुम्ही इझिली त्या फॉर्म्स मध्ये एक्झाम्स देऊन ऍडमिट होऊ शकता. नीट थ्रू ऑलमोस्ट मेडिकल सेक्टर फॉर्म होतो. मेडिकल सेक्टरशी रिलेटेड फील्ड आहे पूर्णपणे. वेटरनरी जरी विचार केला तरी याच्या थ्रूच ऍडमिशन आहे. इकडे फक्त तुम्हाला बायोशी, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर दोनच फील्ड पडतात. ऍग्री अँड फार्मसी दोनच फील्ड याच्यावरती डिपेंडेंट आहेत पीसीबी ग्रुप वरती. ओके, काय सांगायचं होतं, मंडे टू फ्रायडे जी टीचिंग असेल त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न तयार होतो. राईट, मंडे टू फ्रायडे बेसिक फंडामेंटल्स क्लिअर केले जातील आणि सॅटर्डे संडे डेडिकेट असेल ते बॅचेस असतील. ज्यांना समजा असं वाटतं की सर मला या ठिकाणी डेव्हलप नाहीच व्हायचं किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये जायचं नाहीये, त्यांनी सिंपल पाथ मंडे टू फ्रायडे रेग्युलर लेक्चर्स, सॅटरडे आराम करणार. सॅटरडे हॉलिडे असतो त्या मुलांना. आणि संडे जी काही टेस्ट असेल, थेअरी टेस्ट असते आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, तर त्या मुलांना फक्त थेअरी एक्झाम असेल, ऑब्जेक्टिव्हचे नसेल. ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्यांच्यासाठी संडेच्या दिवशी मात्र काय असेल, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न फॉलो असेल. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल समजून घ्या. ज्यांना रिलॅक्स राहायचंय त्यांनी रिलॅक्स राहा. ज्यांना वाटतं बाबा आपण नाही कंटिन्यू वर्क केलं पाहिजे, आपल्या प्रोग्रेससाठी आपण वर्क केलं पाहिजे, ऍज अ स्टुडंट म्हणून मी माझ्या लाईफमध्ये जेवढं डेडिकेटेड आता राहू शकतो, दॅट इज द फॉर्म, दॅट इज द गट्स टू बी रिक्वायर्ड फॉर द कमिंग पार्ट ऑफ आफ्टर एज ऑफ ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन नंतर जे काही एक्झाम्स असतात त्याच्यासाठी तुम्हाला फेस करावं लागतं. ओके, काय सांगायचं या ठिकाणी, 10th 12th 3 years ग्रॅज्युएशन ऑब्लिक 4 years ग्रॅज्युएशन. 3 years ग्रॅज्युएशन असतं किंवा 4 years ग्रॅज्युएशन असतं.
मोस्ट ऑफ द केसेस 3 इयर्स ग्रॅज्युएशनला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नाहीये. आणि 4 इयर्स ग्रॅज्युएशन साठी कंपल्सरी, हायर एज्युकेशन साठी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न कंपल्सरी आहे. का सांगतोय? 16 एज ऑफ 10th, 16 एज, 12th, 18 age. After 3 years, 21 or 4 years graduation, you will be 22 years. Okay. 16 and 18. 16 and 18. कळतं पण वळत नाही. सगळं कळतं पण वळत नाही. 16 and 18 सगळ्यात डेंजर, सगळ्यात डेंजर. कळतं पण वळत नाही. सगळं कळतं, पुढं असं असतं, असं केलं पाहिजे, पण काय होतं, आज संडे, आज रिलॅक्स, आज काही नाही हे करायचं. तसं नाहीये. तुम्हाला जी गोष्ट येत नाही उलट तुम्ही ते ट्राय केलेच पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती एफर्ट्स घेतलेच पाहिजे. ज्या गोष्टी जमत नाही, ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्याच्याविषयी तर असं रिलॅक्स डे तर कन्वर्ट करावं लागतं तुम्हाला. रिलॅक्स डे जोपर्यंत कन्वर्ट करणार नाही, यू विल नॉट बी रेडी फॉर द एनी टाइप ऑफ पार्ट्स. त्याच्यामध्ये कुठल्याच पार्टला तुम्ही रेडी राहू शकत नाही. काय लागतं? एक डेडिकेशन पाहिजे, एक डेडिकेशन पाहिजे. त्या डेडिकेशन शिवाय शक्य नाहीये, लक्षात ठेवा. त्या डेडिकेशन शिवाय शक्य नाही. कोणत्याही फॉर्म्स मध्ये लर्निंग प्रोसेस ही इतकी इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत लर्न करत राहावं लागतं. जोपर्यंत आपल्याला येत नाही, परफेक्शन आणावं लागतं त्याच्यामध्ये, तरच ही गोष्ट होऊ शकते. आणि ते परफेक्शन जेवढ्या कमी वयात तुम्ही मिळवाल तेवढं चांगलं तुमच्यासाठी. कमी वयात मिळवाल तेवढं चांगलं. आज किती 16 आणि 18 एज ज्यावेळेस आपण फेस करतो, म्हणजे काय, म्हणजे काय, आपल्याला वाटतं सारखं एक्झाम्स आणि याच्याबद्दल बोललं जातं आणि सांगितलं जातं. तसं नाहीये. यू शुड बी हॅव सम युअर ड्रॉबॅक्स, आणि ते ड्रॉबॅक्स काढण्याचं वय म्हणजे 16 आणि 18. आपल्या जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते काढण्याची. चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो. वाईट सवयी मात्र पटकन लागतात, त्याला सांगायची गरज नाही. तासन तास आपण त्याच्यावरती स्पेंड करतो. चिटचॅट असेल काय, माझा विरोध नाहीये त्या गोष्टींसाठी, पण लक्षात ठेवा, लाईफ घडवायची का बिघडवायची आहे, या एज मध्ये सक्सेसफुल मुलं आहेत. या एज मध्ये आज सक्सेसफुल मुलं आहेत. ज्यांनी एज्युकेशनचा बेस राईट पकडलाय, त्यांची लाईफ पहा, त्यांची लाईफ पहा, इतकी व्यवस्थित त्यांनी करून ठेवली आहे स्वतःसाठी. 20 आणि 22 एज मध्ये ज्या मुलांनी एज्युकेशन प्रॉपरली घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी तरी लाईफ कधीच कष्टदायी नाही असं नाहीये, पण एफर्ट्स घेण्याची सवय लागते. ऑटोमॅटिकली एफर्ट्स घेण्याची सवय लागते. 22 नंतर 3 इयर्स, 4 इयर्स और 5 इयर्स, म्हणजेच 25, 26, 27 इयर्स एज ऑफ त्यांच्या ते वेल सेटल आहेत, व्यवस्थितपणे वेल सेटल आहेत. डॉक्टर आहेत का इंजिनियर हे कधीच नाही सांगणार. डॉक्टर आणि इंजिनियर वेल सेटल असतात असं काहीही नाहीये. काय झालं पाहिजे? बेस्ट स्टुडंट आपण राहिलं पाहिजे पहिल्यांदा. बेस्ट पर्सन म्हणून आपण फ्रंटला आलं पाहिजे पहिल्यांदा. बेस्ट स्टुडंट म्हणजे काय? बेस्ट स्टुडंट म्हणजे जो आपला रुटीन व्यवस्थित मेंटेन करतो, व्यवस्थित मेंटेन ठेवू शकतो. या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं तुम्हाला जायचंय, काल मी तुम्हाला सगळं रूपरेषा सांगितली. रूपरेषा इन द सेन्स तुमचं विजन पहिले क्लिअर ठेवा, की माझ्याकडे किती डेज आहेत आणि किती डेज मध्ये मी किती कव्हर करू शकतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. इथंच पुणेकर चुकतात, इथं पुणेकर चुकतात. पुणेकरांना धरून बसवावं लागतं. म्हणूनच एक गॅरडियन नावाची बॅच आहे माझ्याकडे, गॅरडियन बॅच. पॅरेंट्स सांगून मोकळे असतात, सर मुलं घरी अभ्यास करत नाहीत. आम्ही क्लिअर सांगतो, कोरोनामुळे सध्या ते येत नाहीत, अदरवाईज त्यांच्यासाठी एक स्पेशल बॅच असते. घरी होत नाही ना अभ्यास, आमच्याकडे आणून सोडा, आम्ही पाहतो काय करायचं. पाहतो इन द सेन्स कसं आहे, ज्यावेळेस तुमचं मॉरल डाऊन होतं तिथून तुम्हाला तयारी करायला सुरुवात करावी लागते. जिथून तुम्हाला जमत नाही तिथून खरी स्टार्ट असते, तिथून खरी स्टार्ट असते. एखादी गोष्ट ओव्हरकम करायची म्हटल्यानंतर त्याच्यासाठी जे डेडिकेशन लागतं, त्याच्यासाठी जे डेडिकेशन लागतं, ती गोष्ट येणं गरजेचं आहे आपल्यामध्ये. ते येणं गरजेचं आहे आपल्यामध्ये. आणि ते एकदा यायला लागलं की त्याच्यामधला जो जोश असतो त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सोडणार नाहीये. यू शुड बी लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो इझिली तुम्ही व्यवस्थितपणे करा. अदर सब्जेक्ट मध्ये सुद्धा तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट असेल तरी तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता, डेडिकेट होऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं ना, 11वी 12वी महत्वाचं आहे. 11वी 12वी महत्वाचं आहे. आर्ट कॉमर्स मधून सायन्स मध्ये येता येत नाही, सायन्स मधून आर्ट कॉमर्स मध्ये कधी पण जाता येतं.
सायन्स मधून आर्ट कॉमर्स मध्ये कधी पण जाता येतं, आर्ट कॉमर्स मधून सायन्स मध्ये कधीच येत नाही. चेक करून पहा तुम्ही, चेक करून पहा. एखादा आर्ट्सचा मुलगा 11th ऍडमिशन घेतलं, 12th मध्ये त्याला सायन्स मध्ये यायचंय, नेव्हर, पॉसिबल नाहीये. सायन्सचा मुलगा 11वीत नाही जमलं, 12वी साठी आर्ट कॉमर्स घेऊ शकतो. 12वी नंतर समजा त्याला वाटलं मला ग्रॅज्युएशन मध्ये जायचंय, आर्ट कॉमर्स मध्ये जायचंय, जाऊ शकतो. विचार करा, काहीतरी महत्व आहे या फील्डचं, काहीतरी महत्व आहे. मी म्हणतो ट्राय करायला काही हरकत नाही. जर आपल्याला नॉलेजफुल गोष्टी जर मिळणार असतील तर नक्कीच, आणि इन्स्पायरेशन जर मिळणार असेल या फील्ड मधून तर नक्कीच त्या गोष्टी करा. 11th आणि 12th ऍटलीस्ट ऍज अ स्टुडंट म्हणून ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस एक वेगळा फॉर्म्स तुमच्यामध्ये तयार होईल, आणि तो फॉर्म्स तुम्हाला, फॉर्मॅट्स तुम्हाला आफ्टर द ग्रॅज्युएशन खूप कामाला येईल. आम्ही आमच्या लाईफ मध्ये काय बघितलंय, एज ऑफ 10th आणि 16th मध्ये आम्हाला काही कळत नव्हतं इन द सेन्स त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी नव्हती बघू. आज सगळे तुमच्याकडे, तुम्ही नेटवर टाकलं तरी तुम्हाला समजेल किती मार्काची कुठली एक्झाम आहे, कुठल्या एक्झाम्स असतात, काय पॅटर्न्स फॉलो करावे लागतात, कळतं सगळं. मी तुम्हाला म्हणलं ना, एखादा 3 तासाचा मूवी बघितला, आपण इन्स्पायर होतो. पहिले 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं हॉलच्या बाहेर येईपर्यंत आपण एकदम गंगडून गेलेलो असतो, आणि उद्यापासून तयारी चालू झाली आपली. तयारी कशी टिकते मुलांची? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. लईच पोटेन्शियलचा मुलगा असेल 5 दिवस, 6वा, 7वा, 8वा दिवस तो गार झालेला असतो. त्याच्यानंतर 8व्या दिवशी सगळं सोडून देतो परत. नाही, असं करून चालणार नाही. यू हॅव टू बी थिंक फॉर्म्स. विचार करा, मी तुम्हाला काल लिहून दिलं होतं 3 फॉर्म्स. बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. त्या 3 गोष्टींचा कंट्रोल खूप पाहिजे. आणि त्या 3 गोष्टी कुठे डेडिकेट करायच्या? 11वीचं बेसिक. 11वीचं बेसिक मी तुम्हाला लिहून दिलं होतं, मे टू डिसेंबर. 12वीचं बेसिक जानेवारी टू डिसेंबर. याच्यात दोन्ही कंट्रोल करायचं तुम्हाला. 11वीची एक्झाम कंट्रोल करायची, 12वीची एक्झाम कंट्रोल करायची. बी रेडी फॉर ऑल द प्रिपरेशन्स. सगळे प्रिपरेशन्स असे पटपट बोलता आले पाहिजेत तुम्हाला. या पद्धतीने तुमची तयारी पाहिजे. तुमच्यातले गट्स तसे क्रिएट झाले पाहिजेत. काय येतं पुढे अभ्यास कामाला येत नाही, तुमच्यातले गट्स कामाला येणार आहेत. 21 आणि 22 एज मध्ये तुमचे गट्स तुम्हाला कामाला येणार आहेत. हे लक्षात ठेवा. अभ्यास किती कामाला येईल हे नाही सांगू शकत, कारण देअर आर लॉट ऑफ फील्ड्स आर देअर. प्रत्येक फील्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो अप्लाय होतं असं नाहीये. सायन्सचा भ्रम तुम्ही डोक्यातून काढून टाका. सायन्स डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक दिवशी लागतच किंवा येतच असं काहीही नाहीये. फक्त काय होतं, तुम्ही ग्रो होता एका स्टेज मध्ये, आणि ती स्टेज तुम्हाला कामाला येते एज ऑफ 25, 26, 27. इथं रिलॅक्स राहिला की हा पार्ट कोलमडतो. त्याच्यानंतर माणूस विचार करायला चालू करतो, आणि तो लाईफ मध्ये काही ना काहीतरी करतो. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो काय डॉक्टर नसतो किंवा इंजिनियर नसतो किंवा तो खूप स्पेशलिस्ट असतो असं काही नाही. फक्त काय झालेलं असतं, लाईफ त्याच्याकडून कुठेतरी डिस्टर्ब झालेली असते. तो परत प्रयत्न करतो, पण आता एज्युकेशन त्याच्या कामाला येऊ शकत नाही, कारण तो बॅक जाऊन परत एज्युकेशन घेऊ शकत नाही. जी संधी आज तुमच्यासाठी पॅरेंट्स काय करून देत आहेत, अवेलेबल करून देत आहेत. आज त्या संधीचा विचार करा व्यवस्थितपणे. जर तुम्हाला 21 आणि 22व्या वर्षी जर काही क्रेझिली वर्क करायचं असेल तर तुम्ही आता एज्युकेशनचा फायदा घ्या. कुठलेच पॅरेंट, कोणाचेच पॅरेंट आज एज ऑफ 16 आणि 18 पासून कोणालाच ऍग्री करणार नाही तुम्ही बिझनेस मध्ये जा किंवा तुम्ही स्वतःच्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करा आणि इम्प्लिमेंट करा. का नाही करत? एजचा अल्लडपणा इतका मोठा आहे. प्रत्येक गोष्टीला आपण एक्सक्यूज द्यायला लागतो. माहिती आहे पॅरेंटला सुद्धा. याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकणं म्हणजे, रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट कधी आपलं घरात म्हणणं कधी ऐकून घेतलं जातं. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण मन लावून व्यवस्थितपणे करतो त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला सांगतो डे तुमचा असतो. तुमची घरातली लुडबुड चालू झाली की ती पॅरेंट पासून लपून राहू शकत नाही. त्यांना बरोबर माहित असतं 16 एज पर्यंत तुम्हाला सांभाळलंय त्यांनी. खडा ना खडा त्यांना माहित असतो. तुमच्या हालचालीवरून नुसतं सांगू शकत त्याच्यात काही पीएचडी आणि शिक्षणाची गोष्ट नसते. त्यांना खड्याना माहित असतं तुमच्याबद्दल की तुम्ही काय करताय आणि कसे पावलं उचलताय. त्यांना एवढंच आहे की कळतं पण वळत नाही. या गोष्टीत तुम्ही जे अडकले त्याच्यातून बाहेर आले पाहिजे. दॅट इज द एज्युकेशन. हे तुम्हाला मिळून देतं. ट्रुली वर्क करा, व्यवस्थित वर्क करा. ऍज अ स्टुडंट म्हणून राहा. प्रत्येक पॅरेंट असं विचार करत नाही की माझा मुलगा मेरिट आला पाहिजे.
विचार करायला गेलं तर मी तुम्हाला सांगतो कितकी शिस्तबद्धता, इतकी प्लॅनिंग पाहिजे त्याच्यासाठी. मग खूप प्लॅनिंग लागते त्याच्यासाठी. मी म्हणतो ना, काय करा, तुमच्या ऐच्छिक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे अजून डायरेक्ट स्कोप अवेलेबल नाहीये, हे समजून घ्या पहिल्यांदा. 18 एज पर्यंत किंवा 12th पर्यंत आपल्याकडे फारसं स्पेशलायझेशन लगेचच्या लगेच नाहीये. तुम्ही आज मत मांडता तुमचं, बरोबर आहे, मला हे बनायचं, मला ते बनायचं, मला याच्यात इंटरेस्ट आहे, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. आज एक आठवडा तुम्ही एक बोलता, दुसऱ्या आठवड्यात दुसरा कोणीतरी भेटला तर दुसरंच इंटेन्शन तयार होतं, तिसऱ्या आठवड्यात कोणीतरी नवीन काहीतरी सांगतं, एकदा आत्या सांगते, एकदा मावशी सांगते, एकदा मामा सांगतो, एकदा फ्रेंड सांगतो बाजूचा, मग आपण डायव्हर्ट होतो, इकडे होतो, एकदा इकडे जातो, एकदा इकडे गेलो. सुरुवात अशी आहे ना, आर्ट घेऊ का कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ, इथून सुरुवात आहे सध्या तरी तुमची. मग कोणीतरी काहीतरी सांगतं, मग मला इकडे जायचंय, मग घरात आई वडील हे बनले तर मग मला हे बनायचं. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या डायव्हर्टिंग फील्ड अजून तुम्हाला माहितच नाहीये, बऱ्याच जणांना नाहीये. काय करा, ग्रॅज्युएशन पर्यंतचा बिफोरचा पार्ट म्हणजे 12th, ही व्यवस्थित करा, ही व्यवस्थित करा. एक स्टेज असते फक्त, ही एक स्टेज आहे. त्याच्यानंतर पुढचा पाथ ऑटोमॅटिकली डिफाईन होऊ शकतात, तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता, डायव्हर्ट होऊ शकता. खूप असा विचार करू नका, स्वतःसाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून ठेवा, क्रिएट करून ठेवा. स्पेशलायझेशन लगेच होणार नाहीये तुम्हाला, कुठल्याही गोष्टींचं स्पेशलायझेशन लगेच नाहीये आपल्याकडे. 10th नंतर स्पेशलायझेशन म्हणजे डिप्लोमा, आणि डिप्लोमाला जाऊ शकता, नाही असं नाहीये. डिप्लोमा जर तुमचा चांगल्या कॉलेजमधून होऊ शकत असेल तर पॉसिबल आहे. प्रायव्हेट मध्ये वाईट म्हणणार नाही, नॉलेज मिळत नाही, नाही मिळत. त्यांच्या मुलाला आज किती कळतं, किती तो त्याच्यामध्ये रिगरस राहतो, पण त्या फील्डमध्ये असं एकदा पडलात की पडलात, त्यानंतर डायव्हर्टिफाय विचार करता येत नाही. अजून तुमच्याकडे 2 इयर्स आहेत हातामध्ये. एज ऑफ मॅच्युरिटी आम्ही म्हणतो, विद्यार्थ्यांची एज ऑफ मॅच्युरिटी जी म्हणतो आम्ही, ती एज ऑफ मॅच्युरिटी आली की खूप मोठा डिफरन्स क्रिएट व्हायला लागतो. एज ऑफ मॅच्युरिटी आली पाहिजे, एज ऑफ मॅच्युरिटी आली पाहिजे, ही फार गरजेची आहे त्याच्यासाठी. सो लक्षात ठेवा, हा डायव्हर्टिंग फॉर्म्स एज ऑफ 20 आणि 22 ला जर तुम्हाला सक्सेसफुल राहायचं असेल तर कदाचित तुम्हाला आता विचार करावा लागेल व्यवस्थितपणे. ओके, सो बॅचेस असतील, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल व्यवस्थितपणे. ज्यांना रिलॅक्स राहायचं त्यांना मंडे टू फ्रायडे टीचिंग असेल, सॅटरडे फ्री, संडेला टेस्ट असते फक्त, आणि ती टेस्ट द्यायची आहे मात्र कंपल्सरी. त्या पॅटर्न मध्ये आपण जातो. ओके, now yesterday we have started the chapter complex number. Okay, so first concept we have seen the root of negative number, right? So complex number. Yes, can you solve this? X square plus x plus 1 equal to 0. X square plus x plus 1 equal to 0. Rajesh, just solve this and tell me the answer for this. X square plus x plus 1 equal to 0. What should be the answer for this? What is the value of x that need to be find out? Next question है, x square minus 16x plus 13 equal to 0. X square minus 16x plus 13 equal to 0. Today we will see what is mean by exactly complex number. Complex number म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय. Niharika, answer is wrong. Yes, Rajesh, I want answer from your side. भरपूर तयारी झालेली दिसते राजेश, गुड, मानसिक तयारी क्लिअर दिसते. ओके, रिकॉल होतं का पहा, रिकॉल होतं का पहा. याला कुठलं इक्वेशन म्हणतात पहिले ते मला सांगा. व्हॉट दिस इक्वेशन कॉल्ड, या फॉर्मला कुठलं इक्वेशन म्हणतात? दिस इज करेक्ट, दिस इज quadratic, right? This is quadratic form, means x has two values, x has two values. Factors याचे पडतात, याचे पडत नाही. याचे पडतात का फॅक्टर्स चेक करा. 13 असा डिवाइड करायचा आहे की त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -16 असलं पाहिजे. फॅक्टर्स पडतील का? फॅक्टर्स पडतील का? नाही पडणार. फॅक्टर पडण्यासाठी काय करतात? थर्ड टर्म फॉर्म तयार करावा लागतो. सो थर्ड टर्म लिहून ठेवा. Third term equal to coefficient of x divided by 2 bracket square.
आपल्याकडे जर टर्म अवेलेबल नसेल तर वी विल फॉर द सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी थर्ड टर्म तयार करा जे की स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये असेल. ओके, थर्ड टर्म इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x चा कोएफिशिएंट किती आहे -16 आहे डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 16/2 म्हणजेच coefficient of x is -16 correct divided by 2 bracket square किती येईल तो -16/2 -8 चा स्क्वेअर म्हणजेच किती झालं शेवटी 64 x square minus 6x plus 13 सॉरी 16 नाही 6 करा त्याने 6 करा इझी पडेल 16 हेवी जाईल क्वेश्चन 8 आल्यामुळे इथं 3 करा सॉरी आणि 3 चा स्क्वेअर 9 16 ऐवजी 6 करा क्वेश्चन इझी पडेल सर 16 ऐवजी 6 करा या ठिकाणी 16 घेतल्यास हेवी होईल क्वेश्चन 16 ऐवजी 6 करा आता सुद्धा फॅक्टर्स पडतील का 13 कुठला नंबर आहे 13 हा प्राइम नंबर आहे ओके 1 आणि 13च त्याचा डिवाइड होऊ शकतं त्यामुळे याचे फॅक्टर्स करताना कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे -6/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 9 हा फॉर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करा क्वाड्रॅटिक मध्ये ओके लिहून घेतलं तुम्ही हे लिहून घेतलं का प्रत्येकाने राइट दॅट पार्ट फास्टली ओके या फॉर्म्स मध्ये x² -6x plus 13 plus 9 minus 9 equal to 0 plus 9 minus 9 add केला 9 subtract 9 add आणि 9 subtract so x square minus 6x हा 13 आणि minus 9 मधला डिफरन्स किती सांगा 13 आणि minus 9 मधला डिफरन्स 13 मधून 9 गेला that is plus 4 हा plus 9 त्या साइडला ट्रान्सफर करा हा जो प्लस 9 आहे तो या साइडला ट्रान्सफर करा दॅट इज -9 ओके आता हा तुम्हाला कंप्लीट स्क्वेअर मिळेल चेक करा 4 चे फॅक्टर्स जसं ऍडिशन सबट्रॅक्शन -6x असलं पाहिजे किंवा 9 ठेवा 4 ला तिकडे नाही सॉरी 9 ठेवा 4 ला त्या साइडला नाही इझी पडेल हा क्लिअरली आहे सांगा बरं हा कशाचा स्क्वेअर आहे हे क्वाड्रॅटिक कशाचा स्क्वेअर आहे 13 - 9 मधला डिफरन्स +4 तो त्या साइडला नेला +9 ऍज इट इज ठेवलं सपोज +9 ऍज इट इज ठेवलं सो x² - 6x + 9 इक्वल टू -4 सांगा x² - 6x + 9 याला कन्वर्ट करा काय असेल काय कशाचं एक्सपान्शन आहे x -3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू किती -4 करेक्ट x -3 होल ब्रॅकेट स्क्वेअर आर्या करेक्ट बरोबर आहे x -3 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन क्वेश्चन होता x² - 6x + 13 इक्वल टू 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यस दिव्या करेक्ट याच्यामध्ये x² - 6x + 13 + 9 - 9 कुठून आला तो कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर याला म्हणतात थर्ड टर्म अरेंजमेंट आपण ती कंप्लीट स्क्वेअर साठी घेतो लक्षात ठेवा कंप्लीट स्क्वेअर साठी घेतो सो थर्ड टर्म इक्वल टू -6/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर किती 9 इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर x -3 इक्वल टू रूट ऑफ किती आलं रे -4 आलं रूट ऑफ -4 आलं so x -3 root of -4 ala correct so root of -4 yesterday we have seen root of -4 can be written as 4 into -1 4 into -1 so root of 4 different root of -1 different root of 4 is 2 and root of -1 is the iota form so इथं x -3 equal to 2i so x equal to हा -3 त्या साइडला ट्रान्सफर करा याचं कन्वर्जन झालं 2i इथं लिहिलंय ते
या ठिकाणी मेन्शन आहे 2i. x इक्वल टू 3 प्लस 2i. व्हॉट वी गेट x इक्वल टू 3 प्लस 2i. प्लस असू शकतो, मायनस असू शकतो, लक्षात ठेवा. प्लस आणि मायनस मी फक्त प्लस घेतलेला. ऍक्च्युअली दिस व्हॅल्यू शुड बी प्लस ऑर मायनस फॉर्म. ही व्हॅल्यू जी काय असेल ती काय असेल, प्लस किंवा मायनस फॉर्म मध्ये येईल. प्लस पण असू शकते, मायनस पण असू शकते. जर ऑब्झर्व केलं तर x has the two factors. x has the two factors. One is x equal to 3 plus 2i. x equal to 3 minus 2i. So this is the new form. हा न्यू फॉर्म तयार होतो यामध्ये. न्यू फॉर्म तयार होतो. थोडक्यात या ठिकाणी एकदा प्लस लिहिलंय मी, या ठिकाणी एकदा मायनस लिहिलंय फक्त खाली. एकदा x ची व्हॅल्यू प्लस और मायनस 3 plus 2i or x equal to 3 minus 2i. हा फॉर्म तुम्हाला मिळतो. सॉल्व करा बरं याला. याला सॉल्व करा बरं. x square plus x plus 1 equal to 0. How to simplify? याचे जसे फॅक्टर्स घेतले तुम्ही तसे याचे फॅक्टर्स घेऊन आन्सर काढून सांगा बरं काय येईल. काय येईल? बाय फॉर्म्युला मेथड. येस दिव्या, करेक्ट, बरोबर आहे दिव्या. हे कळालं का फक्त सांगा. या क्वाड्रॅटिक मध्ये तुम्हाला काय आला, रूट ऑफ निगेटिव्ह नंबर आला. रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. ओके, तुम्हाला फॉर्म्युला मेथडने जायचं आहे. ओके, वी कॅन गो बाय द फॉर्म्युला मेथड ऑल्सो. तुम्ही आपण याला कम्पेअर करतो, करेक्ट. ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0. बरोबर आहे का? सांगा बरं a b c च्या व्हॅल्यूज किती, a किती, b किती, c किती. a किती, b किती, c किती या फॉर्म मध्ये. a किती, b किती, c किती. All the three values must be किती. यस आशिष, मनीष आहे का नाही. a इक्वल टू 1, b इक्वल टू 1, c इक्वल टू 1, a इक्वल टू b इक्वल टू c इक्वल टू 1. करेक्ट. a b c 1 आला. सांगा फॉर्म्युला काय. फॉर्म्युला सेज फॉर x इक्वल टू मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय किती 2a. डिवायडेड बाय 2a. यस राजेश, याचं सिम्प्लिफिकेशन झालं का. आता या व्हॅल्यूज a b c च्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. व्हॉट वी विल गेट, that is the chapter complex number. Which value 1 plus or minus root of b चा square 1 चा square minus 4 a into c divided by 2 into a. So minus 1 plus or minus root of 1 minus 4 1 into a into c. So 4 into 1 into 1, that is 4 divided by 2. डिवायडेड बाय 2. ओके, हे झालं का तुमचं सर्वांचं. ओके, हे कळालं होतं का. याच्यात कॉम्प्लेक्स नंबर आहे, याच्यात कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो आपल्याला लर्न करायचा बेसिकली. दॅट वी हॅव टू लर्न ऍक्च्युअल. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर तुमचा लपून बसलेला आहे. that we are squeezing this. ते आपण काढतोय ऍक्च्युअली. झालं का हे. जस्ट मला एक फॅक्टर लक्षात ठेवा, हा फॅक्टर आपल्याला उपयोगाचा आहे थोडं. फर्दर हे जस्ट ठेवतोय मी x च्या व्हॅल्यूज इथे. x बद्दल सांगायचंय मला. त्यानंतर इथले कॅल्क्युलेशन सांगा आता. -1 प्लस और मायनस रूट ऑफ किती -3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. व्हाट इज रूट ऑफ -3. रूट ऑफ -3. रूट ऑफ -3 can be written as 3 into -1. 3 into -1. ओके, रूट 3 वेगळा करा, रूट ऑफ -1 वेगळा करा. सो रूट 3 इंटू व्हॉट i. रूट 3 इंटू i. काल मी सांगितलं होतं याला कुठला नंबर म्हणतात. याला कुठला नंबर म्हणतात. इमॅजिनरी. दिस इज इमॅजिनरी. दिस इज इमॅजिनरी पार्ट वी कॉल. बरोबर आहे का.
दिस इज द इमॅजिनरी पार्ट. ओके, सो लक्ष द्या या ठिकाणी -1 प्लस ऑर मायनस √3 I आउटसाइड आला डिवायडेड बाय 2. सो दिस -1/2 प्लस मायनस √3/2 into I. हे व्यवस्थित समजून घ्या. डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे आणि तो 2 -1 ला पण स्प्लिट होतो आणि √3 ला सुद्धा स्प्लिट होतो. दॅट इज द कॉम्प्लेक्स नंबर. याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. हा आहे कॉम्प्लेक्स नंबर. That is called the complex number. -1/2 plus or minus √3/2 I. √3/2 I हा फॉर्म. समजलं का सर्वांना? सो लक्ष द्या, याच्यामध्ये याचे दोन पार्ट्स होतात. हा इमॅजिनरी नंबर आहे, हा तुमचा ओरिजिनल रिअल नंबर. हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे. रिअल नंबर कोणासोबत आलाय? आय सोबत आलाय. दॅट इज इमॅजिनरी. सो रिअल प्लस इमॅजिनरी, याला कुठला पार्ट म्हणायचं? रिअल पार्ट. सो दिस इज द रिअल पार्ट and this is imaginary part. याला कुठला पार्ट म्हणतात? इमॅजिनरी पार्ट. जे आय सोबत असतात त्याला इमॅजिनरी म्हणतात आणि जे विदाउट आय असतात ते रिअल झालं. हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. का? कारण आय सोबत आलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय? I equal to root of -1. I equal to root of -1. I ची व्हॅल्यू रूट ऑफ -1 आहे. इची रिव्हर्स प्रोसेस घ्या. I means रूट ऑफ -1. रूट -1 हे दोन कंबाईन रूट करा. 3 into -1, so root of -3 तयार होतो. रूट ऑफ -3 झाला. हा तुमचा रिअल नंबर नाही. दिस इज इमॅजिनरी नंबर. रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट इज कॉल्ड ॲज complex number. Real part plus imaginary part is called as complex number. So z equal to, which is denoted by z, z equal to a plus ib. A plus ib. Example जर हे असेल x equal to 3 plus 2i, हे जर example असेल, so what is the value of a and what is the value of b? a ची व्हॅल्यू किती आणि b ची व्हॅल्यू किती? मग a व्हॅल्यू किती आणि b व्हॅल्यू किती? तसं जर असेल तर रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. ए काय डिनोट करतो? रिअल पार्ट. ए काय डिनोट करतो? रिअल पार्ट. बी काय डिनोट करतो? इमॅजिनरी पार्ट, विच इज कंबाइनली विथ द आय. सांगा मग या एक्झाम्पल मध्ये ए ची व्हॅल्यू किती आणि बी ची व्हॅल्यू किती? इफ यू कम्पेअर, रिअल पार्ट किती? सांगा पटकन. रिअल पार्ट किती आणि इमॅजिनरी पार्ट किती? Real part, if you compare A with this part, then A equal to what and B equal to what? सांगा पटकन. A किती आणि B किती? A किती आणि B किती? A ची व्हॅल्यू किती आणि B ची व्हॅल्यू किती? A क्लिअरली लिहायचा, B क्लिअरली लिहायचा. A कम्पेअर जर केला तर 3 आहे, बरोबर आहे. इथं आय आहे, इथं आय आहे. सांगा बी ची व्हॅल्यू किती झाली? बी ची व्हॅल्यू किती? बी ची व्हॅल्यू आय नाही, बी ची व्हॅल्यू किती? बी हा 2 आहे. बी हा 2 आहे, लक्षात ठेवा. आय बी लिहा, बी आय लिहा, काही फरक पडत नाही. आय बी लिहिला किंवा बी आय लिहिला तरी काही फरक पडत. झाली बी ची व्हॅल्यू. त्या आधीचा पार्ट होता तो म्हणजे ए. ए इक्वल टू किती? अर्थ समजला का? अर्थ समजला का प्रत्येकाला? यस. शिता, आशुतोष, सोहम, बाकीचे संघ पटकन. यस. निहारिका झालं का? सोहम, स्वराली, तनिष्का, अर्थ कळाला का? मनीष, यस. मंजिरी, अर्थ कळाला का तुम्हाला? सो कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय व्हॉट? ए प्लस आय बी. आपण जनरल रिअल नंबर कसं लिहितो? 1 2 3 4 असं लिहितो आपण, राईट? नॅचरल नंबर 1 2 3 4. रिअल नंबर असेल तर सगळे नंबर्स इन्क्लूड करतो आपण.
सो व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स नंबर? कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन पार्ट्स क्लिअरली मेन्शन होतं. वन इज द रियल पार्ट, अनदर वन इज द इमॅजिनरी पार्ट. कुठून आला इमॅजिनरी पार्ट हे कळालं का? इमॅजिनरी पार्ट कुठून आला कळालं का? फर्स्ट पार्ट म्हणजे x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इक्वल टू 0. ओके, ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a b c कंपेअर केला, क्वाड्रॅटिक मध्ये व्हॅल्यूज टाकल्या, तर इथं -3 आला, हा -3 आला. काय झालं इथं? -3 कॅन बी रिटन ॲज 3 into -1, 3 into -1. सो √3 रूट ऑफ -1. बरोबर आहे का? √3 रूट ऑफ -1. √3 ॲज इट इज. रूट ऑफ -1 इज द I, इमॅजिनरी. कळलं का? सो इमॅजिनरी रूट ऑफ -3 वेगळा केला, I वेगळा केला. आता लक्ष द्या, हा 2 -1 ला गेला, हा 2 √3 च्या डिनॉमिनेटर मध्ये आला. विचार करा, ही विदाउट I टर्म आहे आणि ही विथ I टर्म आहे. आता समजताय? विदाउट I, विथ I. So real part, imaginary part. Real plus imaginary is called as complex number. Real plus imaginary is called as the complex number, and which is denoted by z equal to a plus ib. Which is denoted by z equal to a plus ib. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं आणि हेच एक्झाम्पल इथं घेतलं मी. एक एक्झाम्पल इथं घेतलं. a ची व्हॅल्यू किती? 3. b ची व्हॅल्यू कंपेअर केली तर किती? 2. क्लियर आहे का दिव्या? आता क्लियर आहे का? ए आणि बी हा फॉर्म. ओके, याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. डेफिनेशन लिहून देणार आहे. एक्झाम्पल समजलं का? कॉम्प्लेक्स नंबर एक्झॅक्टली क्रिएट कुठून झाला, क्रिएट कुठून झाला हे तुम्हाला फॉलो करायचं. क्रिएट कुठून झाला एवढं सांगितलं मी तुम्हाला. ऍक्च्युअली हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. JEE पर्यंत, JEE पर्यंत सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. बेसिकली x चे दोन पार्ट्स. x इक्वल टू लक्षात ठेवा -1/2 प्लस √3/2i. x ची अनदर व्हॅल्यू -1/2 मायनस √3/2i. लक्षात ठेवा, याला म्हणतात ओमेगा आणि याला म्हणतात ओमेगा स्क्वेअर. एकाला ओमेगा म्हणतात, एकाला ओमेगा स्क्वेअर. याची स्टोरी पुढे येणार आहे तुम्हाला, आणि तुमचा गजनी नाही झाला पाहिजे त्यावेळेस. लक्षात ठेवा, गजनी, यु नो गजनी नाही, माझ्यासारखं नाही, मला सगळं रिमेंबर राहतं. गजनी, आमिर खान. ओके, x -1/2 प्लस √3/2i ओमेगा लक्षात ठेवायचं सिम्बॉलिकली. -1/2 मायनस √3/2i ओमेगा स्क्वेअर. घाबरून जायची गरज नाहीये. क्वाड्रॅटिक फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला समजलं असेल ठीक आहे, नसेल तर सिंपल पार्ट आहे पुढचा. हे जस्ट कंपॅरिझन मला सांगायचं होतं. कुठलाही गॅप मला ठेवायचा नाहीये. आय डोंट वॉन्ट टू कीप द गॅप ऑफ 10th अँड 11th. हे जर जमत नसेल तर स्किप आउट, काही गरज नाहीये. तुम्हाला हे समजलं का एवढं सांगा फक्त. याच्यामध्ये एक रिअल नंबर असतो, एक इमॅजिनरी नंबर असतो. एक रिअल असतो, एक इमॅजिनरी असतो. रिअल रिअलला कम्पेअर करतात, इमॅजिनरी इमॅजिनरीला कम्पेअर करतात. सो कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय z इक्वल टू a प्लस ib. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय z इक्वल टू a प्लस ib. ओके, काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. यू हॅव टू बी कम्पेअर और स्प्लिट द व्हॅल्यू ऑफ a अँड b. a आणि b ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची. a आणि b च्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगायच्या त्याच्यामध्ये. सांगा z इक्वल टू 2 प्लस 4i. तुम्हाला a ची व्हॅल्यू लिहायची आहे, b ची व्हॅल्यू लिहायची आहे. a आणि b च्या व्हॅल्यूज लिहायच्या. a आणि b च्या व्हॅल्यूज मेन्शन करायचं. What is the value of a? What is the value of b? Z equal to 2 plus 4i. First question. Z equal to 5i. Second question. Z equal to 3 minus 4i. Z equal to 5 plus root of minus 16. Z equal to 2 plus
root of 5i, z equal to 7 plus root 3, z equal to I minus 2. Okay. So first one, what is the value of A? What is the value of B? A and B च्या व्हॅल्यूज सांगायचं. So first question मध्ये z as it is आहे, no change in the z equal to 2 plus 4i. म्हणण्याचा अर्थ असा आहे, हा प्रॉपर फॉर्म मध्ये आहे का तो चेक करावा लागतो. What is the proper form? z equal to a plus ib फॉर्म आहे का चेक करा. a plus ib. a means, b means, a सुद्धा रियल नंबर असतो, b सुद्धा रियल नंबर असतो, बट a रियल नंबर असतो, b सुद्धा रियल नंबर असतो. a आणि b दोन्ही रियल नंबर आहेत, पण a विदाउट i आहे, b विथ i आहे. a विदाउट i आहे, b विथ i आहे. ओके, सो फर्स्ट वन इज क्लियर. प्रत्येकाला क्लियर का? सो a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू, a and b, a and b, याला म्हणतात रियल पार्ट. लाईट गेली होती त्यामुळे प्रॉब्लेम होता. लाईट गेली होती त्यामुळे इश्यू झाला होता. ओके, लेट इट बी. ओके, लक्ष द्या. या ठिकाणी a मीन्स रियल पार्ट असतो, सो विच इज डिनोटेड बाय re ऑफ z म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. and b is called as imaginary, that is called as z. Imaginary of z, real part of z is the a and imaginary part of z is the b. काय सांगतोय लक्ष द्या. आताचं जे एक्झाम्पल होतं z इक्वल टू किती आलेला 3 plus 2i.
सो या 3 ला रियल पार्ट म्हणतात, विच इज डिनोटेड बाय आर ई और आर पार्ट ऑफ झेड म्हणजे 3 झाला, म्हणजेच ए झाला. ओके, रियल पार्ट ऑफ झेड विच इज डिनोटेड बाय आर ई न डिनोट केला जातो और आर ने डिनोट केला जातो. लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, सेकंड थिंग, इमॅजिनरी पार्ट विच इज डिनोटेड बाय आय एम ऑफ झेड लिहायचं आहे पुढे. झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज 2. आय ऑफ झेड म्हटलं जातं, आय ऑफ झेड म्हटलं जातं. इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज, त्यामुळं या ठिकाणी आर ई ऑफ झेड लिहिलाय, आय एम ऑफ झेड लिहिलाय. सांगता येईल पहिल्या क्वेश्चन साठी व्हॉट शुड बी द आन्सर. फर्स्ट क्वेश्चन आन्सर इज 2 and 4. 2 and 4 रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट लिहिलेला आहे फर्स्ट क्वेश्चनचं. क्लिअर? या पद्धतीने बाकीचे क्वेश्चन्स क्लिअर करायचे तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. सांगा सेकंड क्वेश्चन मध्ये, सेकंड क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्या सर्वांनी. z इक्वल टू, प्रॉपर फॉर्म द्या त्याला. किती असेल z इक्वल टू, काही नाहीये म्हणजे a 0 झाला, b किती झाला 5i. लक्ष द्या व्यवस्थित, इकडं लक्ष द्या, गडबड नाही झाली पाहिजे कुठलीच. ओके, सो रियल पार्ट 0, इमॅजिनरी पार्ट b साठी 5. सो a इक्वल टू 0 आणि b इक्वल टू 5 आहे. नेक्स्ट z इक्वल टू 3 minus 4i, proper form आहेच already proper form आहे. So if you compare with this, then a equal to 3. कोण सांगतं b ची व्हॅल्यू किती? कोण सांगतं b ची व्हॅल्यू किती? b is what? b is what? बोलो पटकन. b is what? -4. Good. b is -4. b ची व्हॅल्यू -4 आहे. करेक्ट. नेक्स्ट, या ठिकाणी याचा प्रॉपर फॉर्म लिहा पहिल्यांदा. कोण सांगतं प्रॉपर फॉर्म? 5 इथला प्लस जशाला तसा, रूट ऑफ -16. रूट ऑफ -16. हाऊ टू राईट? 16 वेगळा करा, -1 वेगळा करा. रूट ऑफ 16, रूट ऑफ -1. 4 into i, that is 4i. Correct? 4i. 4i is the answer. 4i. 4i. So याला प्रॉपर फॉर्म द्या पहिल्यांदा. 4i. ओके, सो रियल पार्ट इज 5, इमॅजिनरी पार्ट इज 4. क्लिअर का प्रत्येकाला? क्लिअर आहे का सर्वांना? सांगा पुढचा फॉर्म. z इक्वल टू, प्रॉपर फॉर्म आहे का तो चेक करा. रियल प्लस इमॅजिनरी मध्ये लिहित चला. रियल प्लस इमॅजिनरी मध्ये लिहित चला त्याला. रियल प्लस इमॅजिनरी मध्ये लिहा त्याला. सांगा रियल पार्ट किती, इमॅजिनरी पार्ट किती आहे? रियल 2, इमॅजिनरी √5. करेक्ट? बरोबर आहे का? सांगा इथं कोण सांगतं रे? इथं गडबड तर नक्कीच केली असणार आहे तुम्ही. 7 + √3. आय आहे का रे तिथं? आय आहे का? आय आहे का? आय नाही आहे त्या ठिकाणी. आय नाही आहे, सो मेक इट ब्रॅकेट फर्स्ट. 7 + √3. यस यस स्वराज, व्हेरी नाईस, गुड. बरोबर आहे स्वराज. आय नाहीच आहे त्या ठिकाणी, म्हणजेच किती लिहिला पाहिजे? 0i. 0i मेन्शन केला पाहिजे. 0i मेन्शन केला पाहिजे. अर्थ कळलं का? किती जणांना याचा अर्थ समजला? राजांनो, हा काय रूट म्हणजे इमॅजिनरी नसतं. रूट मध्ये निगेटिव्ह नंबर पाहिजे. निगेटिव्ह नंबर नाहीच आहे या ठिकाणी. निगेटिव्ह नंबर नाहीच आहे, म्हणजे 7 + √3 हा वेगळा झाला आणि पुढे नंबर नाहीये म्हणजे 0 आहे. सो a = 7 + √3 and b = 0. a = 7 + √3 and b ची व्हॅल्यू किती? 0. सांगा रे इथं i -2 मध्ये a ची व्हॅल्यू किती, b ची व्हॅल्यू किती? पटापट पटापट आन्सर सांगायचं. चला स्टार्ट क्विकली. पटकन सांगायचं, पटकन सांगायचं. सांगा पटकन.
A equal to B equal to wrong. स्वराली wrong. दिव्या बोल पटकन. -2 -1 स्वराज wrong. अरे राजांनो याला व्यवस्थित लिहा पहिल्यांदी. व्हॉट शुड बी द झेड. झेड इक्वल टू -2. हा विदाउट आय आहे लक्षात ठेवा. -2 विदाउट आय आहे. यस सुमित करेक्ट. आता सांग आर्य. सुमित हा ए झाला. सुमित करेक्ट आहे. हा प्लस आय आहे. प्लस आय प्रॉपर लिहा. म्हणून कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर लिहायला शिका पहिल्यांदा. इम्प्रॉपर फॉर्म असतो. प्रॉपर राईटअप करावा लागतो पहिल्यांदा. प्रॉपर राईटअप करावा लागतो कधीही. कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर राईटअप करणं म्हणजे ए प्लस बी आय फॉर्म आणणं. ए प्लस बी आय फॉर्म आणणं म्हणजे प्रॉपर फॉर्मेशन देणं. आता ए आणि बी लिहा. आता जमेल तुम्हाला. आता सांगा ए किती. यस निहारिका करेक्ट. आता बरोबर आहे. आता विचार करा व्यवस्थित. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू -2 आणि बी चा कोएफिशियंट इथं काही नाहीये म्हणजे किती रे. आय चा कोएफिशियंट काही नाहीये म्हणजेच किती. दिसतं का तुम्हाला. नाहीये. नाहीये म्हणजे किती. काही नाहीये म्हणजे 0 असतं का रे. काही नाहीये म्हणजे 0 असतं का. काही नाहीये म्हणजे 0 नाही राजांनो. काही नाहीये म्हणजे किती 1 त्या ठिकाणी. आय कोएफिशियंट मस्ट बी. स्वराली कळालं का. त्यामुळे ते चुकलं होतं. सो इट मस्ट बी 1. must be 1. Clear सर्वांना. What is the deal of the complex number? That is the deal of the complex number. या पद्धतीने होतं deal. A आणि B सेपरेट आउट करता आला पाहिजे प्रत्येक क्वेश्चन मधलं तुम्हाला. ओके. प्रत्येक क्वेश्चन मधलं सेपरेट आउट करता आला पाहिजे. झालं फर्स्ट थिंग. सेकंड समजा हा जर प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर असेल. हे झालं का सर्वांचं. हे झालं का. हा व्यवस्थित लिहिला का. हा रियल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट नाहीये म्हणजे 0 आहे. तुम्ही 1 नका घेऊ. आता 0 आहे. काहीच नाहीये ना इथं. काहीच नसणं म्हणजे 0 आहे. इथं काहीतरी होता. इथं 0 नाही घेऊ शकत तुम्ही. 1 घ्या. रियल पार्ट सुरुवातीला लिहा. इमॅजिनरी पार्ट नंतर लिहा. मग रियल आणि इमॅजिनरी. मग रियल ए इमॅजिनरी बी. रियल RE ऑफ झेड इमॅजिनरी ऑफ झेड. या पद्धतीने त्याचं वर्कआउट आहे. ओके. हा झाला एक कन्सेप्ट झाला फक्त आपली. सो व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स नंबर. हा प्रकार. कॉम्प्लेक्स नंबर हा प्रकार काय आहे. रियल ऍज वेल ऍज इमॅजिनरी. रियल ऍज वेल ऍज इमॅजिनरी इज कॉल्ड ऍज द कॉम्प्लेक्स नंबर. रियल ऍज वेल ऍज द इमॅजिनरी इज कॉल्ड ऍज द कॉम्प्लेक्स नंबर. एक जस्ट 2 मिनिट फक्त. कॉन्जुगेट विचारतात. कॉन्जुगेट. राईट डाउन द वर्ड कॉन्जुगेट. Conjugate of z which is denoted by z bar. Okay. A plus ib चा conjugate a minus ib. A minus ib. A plus ib चा conjugate a minus ib. सांगा मग याचा conjugate किती. याचा conjugate किती. 2 plus 4i चा conjugate किती. रियल पार्ट जशाला तसा. इमॅजिनरी पार्ट नो चेंज. रियल पार्ट जशाला तसा. इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट जशाला तसा. इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर मायनस लिहायचा. प्लस असेल तर मायनस लिहायचा आहे. 2 जशाला तसा. लक्षात ठेवा. प्लस आहे ऐवजी मायनस. कुठल्या पार्टला. इमॅजिनरी पार्टला फक्त चेंज घ्यायचा आहे. बाकी कशाला चेंज घ्यायचा नाहीये तुम्हाला. ओके. सो झेड बार इक्वल टू 0 ऍज इट इज -5i म्हणजे -5i याचा कॉन्जुगेट. कॉन्जुगेटचा अर्थ समजून घ्यायचा आहे तुम्हाला. सांगा रे याचा कॉन्जुगेट काय असेल. आता डोंट टच टू रियल पार्ट. डोंट टच टू रियल पार्ट. Imaginary part, if it is plus, then minus. If it is minus, then it must be plus. Like that. Like that. So Z3 as it is. Don't touch to real part. Touch to the imaginary part. Minus असेल तर काय करायचं. Plus. Minus असेल तर plus. 3 plus 4i. सांगा याचा. याचा conjugate
5 मायनस 4i प्लसच्या ऐवजी मायनस. इथे सुद्धा तसंच याचा कॉन्जुगेट 2 प्लस रूट 5i याचा कॉन्जुगेट कोण सांगणार याचा कॉन्जुगेट किती? याचा कॉन्जुगेट रियल पार्ट ऍज इट इज नो चेंज. रियल पार्ट मध्ये नो चेंज. इमॅजिनरी होतं का रे तिथं? इमॅजिनरी आहे का तिथं? नाहीये. इमॅजिनरी नाहीच आहे या ठिकाणी. नाहीये म्हणजेच काही चेंज घ्यायची गरज नाही. चेंज घ्यायचीच गरज नाहीये. बरोबर आहे का? चेंज घ्यायची गरज आहे का? यस दर्शन. चेंज घ्यायची गरज नाही. अर्थ समजला का प्रत्येकाला? 7 प्लस रूट 3 7 प्लस रूट 3 ऍज इट इज. मला सांगा 0 आय लिहिण्याची गरज आहे का? नाहीये गरज. नाही लिहिलं तरी चालेल. सांगा शेवटचा आता. व्हॉट इज इट्स अ कॉन्जुगेट? याचा कॉन्जुगेट रियल पार्ट डोंट टच टू रियल पार्ट. Change the imaginary part. If it is plus, then it must be minus. So today we have seen what is mean by complex number. Complex number म्हणजे काय? Real plus imaginary form. कुठून आला हे मी तुम्हाला शिकवलं. कुठून आला हे शिकवलं तुम्हाला आज. Real plus imaginary is called as the complex number. आणि त्याचा काय पाहिलं आपण? Conjugate. Okay. Actual questions अजून पुढच्या उद्याच्या लेक्चर्स मध्ये असेल. उद्या परत एकदा माझं लेक्चर 9 o'clock ला. ओके. टुडे माय लेक्चर इज ऍट 9 o'clock. लिंक तुम्हाला पाठवली जाईल प्रत्येक वेळेस. तीच लिंक रेफर करायची आहे तुम्हाला. ती रेग्युलर येते ती नाही. कदाचित चेंज होते कधी कधी. चेंज झाली तर तुम्हाला ते अडॉप्ट करायचंय. त्या दिवशी ती लिंक तुम्हाला क्लिक करून जॉईन व्हायचं. सो उद्या किती वाजता शार्प? उद्या किती वाजता शार्प? किती वाजता? 9 o'clock. ओके. tomorrow morning at 9 o'clock. Yes. क्लिअर सर्वांना हे? उद्या ऍक्च्युअल क्वेश्चन्स घेणार आहे. ओके. उद्या ऍक्च्युअल क्वेश्चन्स घेणार आहे. कॉन्जुगेट लक्षात ठेवा. ओके. थँक्यू. यू हॅव द नेक्स्ट लेक्चर ऑफ केमिस्ट्री and join that lecture. Thank you. Bye bye.